तर मुंबई मनपाच्या मुदत ठेवी म्हणजे एफडी या तब्बल 5,000 कोटींनी कमी झाल्यात। हे घडलंय तेही फक्त एका वर्षात। त्यामुळे आता राजकीय वाद सुरू झालाय। एफडी या संकटात कामी येतात, पण मुंबई मनपात असं काही नसतानाही एफडी का मोडल्यात? भविष्यात ओढवलेलं हे संकट एक नाही तर अनेक मुद्दे उपस्थित करतंय। याचबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया। मुंबई पालिकेच्या मुदत ठेवी घटल्या। पालिकेच्या मुदत ठेवींमध्ये 5,000 कोटींची घट। पालिकेच्या तिजोरीतले पैसे कोणी काढले? ठाकरेंचा सवाल। आर्थिक संकटाच्या काळात ज्या मुदत ठेवींवर महानगरपालिकेची मदार असते, त्याच मुदत ठेवींमध्ये आता घट झाल्याची माहिती समोर आली आहे। थोडी नव्हे तर तब्बल 5,000 कोटींची। 5,000 कोटी रुपयांच्या ठेवी महापालिकेच्या तिजोरीतून घटल्या आणि हेच पैसे इतर मोठमोठ्या प्रकल्पांसाठी वापरल्याची माहिती मिळते। 2021-22 या वर्षात 91,000 कोटींच्या घरात असणाऱ्या याच ठेवींची रक्कम आता 86,000 कोटींच्या घरात आली आहे। वॉचडॉग फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या माहितीच्या अधिकारात ही बाब समोर आली आहे आणि यावरूनच आता मुंबई पालिकेच्या ठेवींच्या आडून तिजोरीवर कोण डल्ला मारतंय असं म्हणत राजकारण सुरू झालंय। मुंबई महानगरपालिकेच्या ठेवी कशा घटल्या बघूया। 2018-19 मध्ये 76,000 कोटींच्या ठेवी होत्या। 2019-20 मध्ये 79,000 कोटी, 2020-21 मध्ये 78,000 कोटी, 2021-22 मध्ये 91,000 कोटी, तर 2022-23 मध्ये 86,000 कोटी ठेवी आहेत। 1.25 लाख कामगार आहेत महापालिकेचे। उद्या ते रिटायर्ड झाल्यावरती त्यांच्या फंड सर्व्हिस द्यायला तुमच्याकडे पैसे नाही, ही लाजिरवाणी गोष्ट आहे। त्यासाठी मी सांगतो की आपण जे करता हे मोठी चूक आहे। 5,000 कोटी म्हणजे काय? ती 5,000 कोटी मुंबईचा विकास नाही, हा विनाश होतोय। मागच्या 1.5 वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक राज सुरू आहे। त्यातच जानेवारी 2023 मध्ये ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईचा दौरा केला होता, त्यावेळी त्यांनी या मुदत ठेवी विकास कामांसाठी वापराव्यात असं सुचवलं। पुढे फेब्रुवारीमध्ये पालिकेच्या अर्थसंकल्पावर त्याचे परिणाम दिसले। 2023-24 या वर्षात मुंबई महानगरपालिकेचं वार्षिक बजेट होतं 52,619 कोटी रुपये। मात्र त्याचवेळी 12,776 कोटी रुपये याच राखीव मुदत ठेवींमधून काढून विकास कामं करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं। या व्यतिरिक्त पालिकेनं अंतर्गत कर्जही काढलं, ज्याची रक्कम 5,970 कोटी इतकी होती। त्यामुळे आशिया खंडातली सर्वात मोठी महापालिका असणाऱ्या मुंबई महापालिकेवर मुदत ठेवी खर्च करण्याची आणि कर्ज काढण्याची वेळ का आली, असा सवाल विरोधक विचारतायत। 2 विरोधाभास तुम्हाला दाखवतो। पंतप्रधानांच्या दौऱ्यात तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी सोडल्या। आता त्याच्यात त्यांनी काल काय म्हटलेलं आहे की त्यांनी फक्त तिजोऱ्या भरल्या। आजूबाजूला 70,000 कोटीचे घोटाळेवास तुमच्या होते, त्या तिजोऱ्या कोणाकडे, त्या चाव्या तुमच्याकडे आल्या वाटतं। आणि ह्याच्या खाली आहे की मुंबई पालिकेच्या मुदत ठेवीमध्ये 5,000 कोटींची घट। आता या तिजोरीतले पैसे कोणी काढले? सागरी किनारा प्रकल्प, गोरेगाव मुलुंड जोड रस्ता, मलनिस्सारण प्रकल्प अशा मोठ्या खर्चाच्या आणि दीर्घकाळ चालणाऱ्या प्रकल्पांसाठी हा निधी खर्च केल्याचं बोललं जात आहे। मार्च 2022 मध्ये मुंबई महापालिकेला 14,750 कोटींचा महसूल मिळाला आणि पालिकेच्या मुदत ठेवी 92,000 कोटी रुपयांवर पोहोचल्या। मात्र त्यानंतर या ठेवी इतर विकास कामांसाठी वळवल्यामुळे त्यांच्यामध्ये तब्बल 5,000 कोटींची घट झाली आणि ही रक्कम 86,000 कोटींवर आली। सत्ताधारी मात्र या ठेवी मोडल्याचं समर्थन करतायत। डेव्हलपमेंट केलं पाहिजे ना, पैसे बँकेत ठेवून काय करता? मला वाटतं सरकारने ठेवी कशाला ठेवायच्या? शेवटी सरकार हे डिपॉझिट करण्याकरता नाही आहे, जनतेला डिपॉझिट करावं लागतं। सरकार हे समाजावर, जनतेवर खर्च करणारी ही अत्यंत महत्वाची संविधानिक त्या ठिकाणी शासनात्मक ही रचना आहे आणि या जबाबदारीतनं सरकारनं काम करावं लागतं। त्यामुळं ठेवी ठेवून फायदा नाही आहे, प्रकल्प झाले पाहिजे। ज्यावेळी महापालिका आर्थिक तोट्यात किंवा संकटात असते, अशा वेळी याच मुदत ठेवींवर भिस्त असते। त्यामुळे सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांमध्ये त्या ठेवल्या जातात। महानगरपालिकेच्या मुदत ठेवींच्या आकड्यांवरून पालिकेची तिजोरी किती भक्कम आहे याचीही चाचपणी करणं आणि नियोजन करणं सोपं जातं। आस्थापनांचा खर्च आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या देणी देण्याच्या वेळीही याच मुदत ठेवी उपयोगात आणता येतात। यामुळे मुदत ठेवींच्याच केलेल्या खर्चामुळे पालिकेचं नियोजन आणि आर्थिक घडी काहीशी विस्कटू शकते। यामुळे मुदत ठेवींवर डोळा ठेवून जर कोणी खर्च करून भ्रष्टाचार करत असेल, तर त्यामुळे पालिकेला तर फटका बसेलच आणि मुंबईकरांवर कराचा आणखी भार येण्याची शक्यता नाकारता येत नाही। जितेंद्र शिंगाडे आणि चेतन सावंतसह यामिनी दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।